विचार करून तुला मागणी घालायला आलीये तर तू माझाच पान उतारा करतेस। तुझ्यापेक्षा वरचढ 56 मुली माझ्या अनिशसाठी येतील, पण मी नाही आत्या, नाही नाही, तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय अनिश बद्दल। आज सकाळची गोष्ट सांगते तो खरं तर ना मला हे सांगायचं नव्हतं, पण आज पहिल्यांदा नाही घडलंय हे, या आधी पण बऱ्याचदा घडलंय, म्हणून आज नाईलाज म्हणून सांगते। आज सकाळी शेअर रिक्षाची वाट बघत असताना तिथे अनिश आला। रागवल्यावर काय सॉलिड दिसतेस या, किती लाजतेस? होणारा नवरा आहे तुझा, आता मामाची मुलगी म्हणजे हक्काची बायकोच झाली। जग इकडचं तिकडे झालं ना तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये, त्यामुळे प्लीज नसता गैरसमजात तू राहू नकोस। तू किती नाही म्हणालीस, किती विरोध केला ना तरी आपलं लग्न होणार अर्पिता। इतक्या सभ्य भाषेत सांगून सुद्धा असं अंगचटीला येत होता ना, मला माझीच लाज वाटत होती। हे सगळं सांगतानाही मला कसं तरी होतंय। तूच सांग आत्या, मला कसं त्याच्याशी लग्न करावं असं वाटेल ग? तू खोटं बोलतेस। माझा अनिश असा कधीच वागणार नाही। तुला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये ना, म्हणून हे असं खोटं काहीतरी रचून सांगतेस तू त्याच्याबद्दल। हे बघ विमल, ही खोटं बोलणं शक्यच नाही आणि या बाबतीत तर नाहीच नाही। तू निकीला म्हणालीस ना, पण तुझा पण लगाम नाही तुझ्या अनिशवर। हे संस्कार केलेस का स्वतःच्या मुलावर? माझ्या नचिकेशीनं त्याची तुलना होऊच शकत नाही। हे बघ, तुझ्या अनिशला माझ्या अर्पिताशी लग्न करायचं असेल मान्य आहे, पण म्हणून तो तिच्याशी असं वागला? कुठल्याही मुलीशी एखादा मुलगा असा वागत असेल ना, मग तो कुणी असो, कोणत्याही परिस्थितीत मी अशा मुलाशी माझ्या मुलीचं लग्न होऊ देणार नाही म्हणजे नाही। दादा, ही खोटं बोलतेय। माझा अनिश असाच आहे तो आत्या। कटू असलं ना तरी हे सत्य आहे। मुलींच्या बाबतीत अनिशचं वागणं अतिशय वाईट आहे। मीच काय, कोणत्याही घरातली चांगली मुलगी अनिश सोबत लग्न करायला तयार नाही होणार। बाई 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 बाई, माझ्या सोन्यासारख्या मुलावर चिकन फेक करतेस तू। अगं, तुमचं भलं व्हावं ना म्हणून मी इथे आले होते, पण तुम्हाला ना सगळ्यांना त्याची किंमतच नाहीये। काय ग, कसला माज आहे तुला? मी पण बघते ना, माझ्या अनिश पेक्षा कुठला राजकुमार तुला मिळतो ते। दादा, मी लिहून देते, हिचा ना बाहेर लपड आहे, म्हणूनच एवढी उडतीये ही। हे बाई विमल, मी ना पाया पडतो तुझ्या, निघ आता इथून, तू प्लीज निघ आता इथून। हो, जातेच, इथे थांबायला आलेली नाहीये मी। तुम्हाला सगळ्यांना ना हे भारी पडणार आहे, बघात तुम्ही। मनस ऐका ना, तू कधी आम्हाला सुखात जगूच देणार नाही ना, म्हणून सोन्यासारखी आलेली संधी लाथाडलीस का? नाही, हे अपशा कोणी जाऊन घेऊन जात या घरातून। कविता, जरा तोंड सांभाळून बोल। मला नका गप्प करू, तुमच्या लाडक्या लेकीला 4 गोष्टी सांगा। आणि काय ग, अनिशने फक्त हातच धरला होता ना? आई अगं, चटके बसले। आई, अगं, होणारा नवरा म्हणून हात पकडला असेल। कविता, काही झालं ना तरी अर्पिताचं लग्न अनिशशी होणार नाही म्हणजे नाही। तुम्ही कितीही काही म्हणा तरीही सांगते, सगळ्यांनी कान देऊन ऐका, काही झालं तरी हिचं लग्न अनिश बरोबर होणार म्हणजे होणार।
आणि ते मी लावून देणार. बघते मला कोण अडवतंय ते.